मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर. आळंदीपासून निमगाव आहे जवळजवळ 14-15 किलोमीटर. शिक्रापूरपासूनही 14-15 किलोमीटर आहे. हे मंदिर प्राचीन आहे, खंडेरावाचं. जसं आपण जेजुरीचं मंदिर बघितलं तर त्याचप्रमाणे हे मंदिर आहे. बघण्यासारखं मंदिर आहे. आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता थोडंसं इथे मध्ये चित्रीकरण करू देत नाही, परंतु बाहेर पाहायला काही हरकत नाही. आपल्याला चित्रीकरण आहे. ही दीपमाळ आहे. बाहेरचं दृश्य आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आतलं दृश्य इथे चित्रीकरणाला मनाई असल्याकारणाने चित्रीकरण करता येत नाही, असं आहे. आता हे भक्त निवास आलेले आहे. तुमचं नाव काय दादा? दत्तात्रय पानमन. दत्तात्रय आलेले आहे या मंदिरामध्ये. अत्यंत भाविकतेने मला हळद लावत आहे. बघूया आणि आपण नंतर हे हळूहळू चित्रीकरण सभोवार्थी आपण करूया. चालेल. आपण प्रदक्षिणेचा मार्ग घेत आहोत. हे बघत असताना हा परिसर किती सुंदर आहे, मोठा आहे. दगडी परिसर हा आहे. दगडी परिसर असल्याकारणाने अत्यंत जुना आहे. परंतु इथे काय आहे की यांनी काही ठिकाणी रंग देऊन दिलेला आहे. त्यामुळे जे मूळ शोभा आहे ती निघून गेलेली आहे. हे गणपतीचं मंदिर आहे आणि हा परिसर मी तुम्हाला हळूहळू दाखवत आहे. तो असा आहे. बघा केवढे विस्तीर्ण परिसर आहे. असा आहे. बघून घ्या. अजूनही आपल्याला बघता येईल. बाहेरचंच आपल्याला दृश्य करावं लागतं आहे. वास्तव इथे म्हाळसादेवीचं आणि खंडेरावचं जे आहे अतिभव्य मूर्ती इथे आहे. शोभिवंत मूर्ती आहे की डोळ्यात साठवल्यासारखं मूर्ती आहे. तिथे तुंबळही वाजवली जाते आहे. इथे तळी पण उचलली जाते आहे. तो पण विधिमार्ग इथे केला जातो आहे. आणि इथे प्रमुखतानं जोडपी दिसत आहे आपल्याला, म्हणजे नवरदेव नवरी दिसत आहे इथे आलेले. असं असताना आपण या ठिकाणी बघत असतो. बघूया काय आहे काय नाही. या ठिकाणी भक्तगण दिसत आहे. हळूहळू आपण बघणार आहोत. एक एक स्थळाची माहिती घेऊया. आता हे छोटंसं मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे माहीत नाही, पण काय आहे, कशाची माती आहे? हे माळसा आहे आणि अशा योगाचं आहे. म्हाळसा देवीचं आपण खंडेरावाचं जे TV सिरियलमध्ये पाहत होतो, अगदी त्यागतच आहे हे. या तिथे बघायला काही हरकत नाही. असं आहे. आता तुम्हाला आवाज येत असेल चुंबळचा. बघूया. मंदिरचा परिसर आहे. प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार असत असल्यानं हे तुम्हाला दीपमाला ज्याला म्हणतात ते आहे. दीपमाला दिसत असताना आपण आता हे तुंबळ जिथे वाजत आहे, खास करून आमची पण देवता हीच आहे.